नर्मदे नर्मदे हर. नमस्कार. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. नमस्कार. आम्ही सगळा आमचा जो काही ग्रुप आहे आम्ही सगळे पुण्यावरनं आलो आहे. आमच्यापैकी बऱ्याच जणांची ही पहिली नर्मदा परिक्रमा आहे. उत्तर वाहिनी आम्ही करतो आहोत. आपण सगळेच जण उत्तर वाहिनीविषयी लेखातनं वाचतो किंवा बाकीच्यांच्याकडून माहिती मिळणं आपल्याला समजत असतं. इथे प्रत्यक्षात आल्यानंतर ह्या मठामध्ये आम्हाला आमची राहण्याची, जेवणाची, खाण्यापिण्याची सगळ्याची व्यवस्था इथे करण्यात आली आणि इथे अक्षरशः आमचं इतकं आपुलकीने स्वागत आणि सगळे काळजी घेतली गेली की त्याच्यासाठी आमच्याकडे शब्द नाही आहेत. त्याचप्रमाणे सगळं अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजन अतिशय उत्तम आहे. सर्व गोष्टींची पूर्णपणे माहिती आल्यानंतर आम्हाला इथे दिली गेली की परिक्रमा कधी सुरू करायची, कसं काय काय करायचं आहे, कन्यापूजन कधी करायचं आहे, तुम्ही परिक्रमा किती वाजता सुरू केल्यावरती किती वाजता संपेल, हे सगळं आम्हाला व्यवस्थित इथं सांगण्यात आलं. त्याचबरोबरीने जो काही परिक्रमा करतानाचा अनुभव आहे तो सुद्धा अतिशय अद्भुत आहे. कारण आम्ही पहाटे 3 वाजता परिक्रमा सुरू केली तर 3:30 वाजता आमची सगळीकडे गेल्यानंतर सगळीकडे जाग होती. सगळेजण म्हणजे आम्हाला काही ना काहीतरी देण्यासाठी तयार होते. त्यांची ही सेवावृत्ती ही अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. आपल्याला ती पटकन पाहायला मिळत नाही. प्रत्येकजण अगदी आपुलकीने बोलवून आम्हाला आमचे लाड पुरवत होता. जणू मैयाच आमचे लाड पुरवत होती असं मी म्हणेन. आणि आम्हाला खूप चांगला अनुभव आला आणि माझे असं म्हणणं आहे की सगळ्यांनी आपल्यापैकी ह्या नर्मदा परिक्रमा करण्याचा प्रयत्न नक्की करावा. त्याचबरोबरीने आश्रमाने आम्हाला ही परिक्रमा करताना एक गाईडसुद्धा दिलेला होता जो संपूर्ण परिक्रमाभर आमच्या सोबत राहिला. त्यामुळे आपण जरी एकटे आलो किंवा 2-4 लोकच जरी आलो तरी आपल्याला भीती नाही आहे कुठल्याही पद्धतीची. इथे कुठल्याही वातावरणाची म्हणजे इथल्या आजूबाजूच्या वातावरणाची भीती असा काही प्रकार इथे वाटत नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांना आमची तरी नक्की विनंती आहे की आपण सर्वांनी परिक्रमा करा. वासुदेव आश्रमलाही आपण नक्की येऊन भेट द्या. तिथेही आपलं स्वागतच होईल आमच्यासारखं. नर्मदे.